तर नमस्कार मंडळी, तुम्हा सगळे आळशी लोकांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज ना माझ्यासारखे जे आळशी लोक आहेत ज्यांना खाण्याचा कंटाळा येतो, सॉरी खाण्याचं नाही, खाणं बनवण्याचा कंटाळा येतो, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी घेऊन आली मी. फक्त 7 मिनटात 5-7 मिनटात बनणारी जी टेस्टी लागते. तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर ज्या शेवाळ्या आहेत ना त्या घेतल्या मी, त्याला तेलात थोडं फ्राय केलं, त्याच्यात गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकलं, फक्त 1-8 मिनटापर्यंत उकळू द्यायचं. जास्त उकळू द्यायचं नाही तर ते चिपकेल. ते छान उकळून झालं, त्याला चाळणीमध्ये काढायचं आणि त्यात ना 2-3 ग्लास गार पाणी टाका, जेणेकरून ते मोकळे मोकळे होतील. ते झालं, हे साईडला फेका म्हणजे साईडला ठेवा, सॉरी. त्यानंतर तेल टाका कढईमध्ये, कांदा टाका, शिमला मिरची टाका आणि गाजर टाका. गाजर असेल तर, माझ्याकडे नव्हतं मी टमाटर टाकून दिलं है ना. तर ते सगळं टाकून झालं, त्याला सोते करायचं थोडंसं. त्यानंतर मटर टाकले मी, बॉईल केलेले होते ते. त्यानंतर त्यात चटणी टाकायची, हळद टाकायची. त्यानंतर हे शिजून झालं, त्यानंतर बरं का मसाले छान फ्राय झाले, त्याच्यात शेवाळ्या टाकून द्यायच्या. खूप छान लागतात बरं मसाले शेवाळ्या, खूप छान म्हणजे छानच मॅगीसारखे लागतात. त्यानंतर थोडं तिखट आणखी टाकलं मी आणि मीठ टाकलं. मला स्पायसी लागतं म्हणून तिखट जास्त टाकलं मी नाही. त्यानंतर मॅगी मसाला सेपरेटली, मला आवडतं म्हणून, तुम्हाला आवडत असेल टाका, नाही आवडत नसेल टाका. त्यानंतर कोथिंबीर टाकायची गार्निशिंगसाठी. सगळं मिक्स करा, रेडी आपली रेसिपी. फक्त 4-5 मिनटात बनली होती, पण एक नंबर लागते. जशी मॅगी लागते तशी लागते. लहान मुलांसाठी एकदम बेस्ट उपाय, एकदम भारी आहे. अशी लोकांसाठी एकदम परफेक्ट आहे, माझ्यासाठी तर एकदम भारी आहे. नक्की बनवा. रेसिपी आवडला चॅनलला सबस्क्राईब करायशिवाय जाऊ नका.